नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला. यावेळी सकर चौक या ठिकाणाहून यात्रेस प्रारंभ झाला. या यात्रेत जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही यात्रा सक्कर चौक, स्वस्तिक चौक, टिळक रोड मार्गे विशाल गणेश मंदिरामध्ये आली. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी विशाल गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे ही यात्रा मार्गस्थ झाली. JCBच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. राणी लंके म्हणाल्या की लोकसभा लढविण्यास इच्छुक असून पक्षश्रेष्ठी व आमदार निलेश लंके जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ठाम आहोत. साखर वाटो किंवा गुळ वाटो, आम्ही शिवरायांचे विचार कसे माणसापुढे पोहोचतील हे शिवरायांचे विचार चांगले साखर म्हणून वाटले असा उपरोधिक टोला त्यांनी खासदार सुजय विखे यांचं नाव न घेता लगावला. प्रतिनिधी मुंतजीर शेख. शिवस्वराज यात्रेचा अतिशय अनुभव आला की राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत असल्याने आम्ही शिवस्वराज यात्रा काढली होती. कारण याचं एक औचित्य साधून, कारण प्रत्येक माणसाच्या घराघरात मनामनात शिवरायांविषयी विचार कसे पोचतील व कसे रुजतील ह्या हेतून आम्ही एक शिवस्वराज यात्रा काढलेली होती. आणि आज तिला 15 दिवस ही शिवस्वराज यात्रा काढलेली आणि तिचं सांगता आज आम्ही संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज आम्ही नगर शहरामध्ये या कार्यक्रमाचा शिवस्वराज यात्रेचा समारोप केला. आणि त्यासाठी उपस्थित बहुसंख्य समुदाय, आमच्यावर प्रेम करणारे सर्व मायबाप जनता या ठिकाणी उपस्थित राहिली आणि सर्व या ठिकाणी अतिशय चांगलं असं आम्हाला या कार्यक्रमाचं अतिशय नियोजन केलं. मी मनापासून सर्व मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. DNA मराठी, अहमदनगर.